मनोज जरांगेंचं आंदोलन महिन्याभरावर येऊन ठेपलंय। जरांगे म्हणतात की हे त्यांचं शेवटचं आंदोलन असेल। नमस्कार, विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी ऑगस्टच्या अखेरीस म्हणजे आतापासून जवळपास महिन्याभरानं पुन्हा एकदा आमरण उपोषण करायची घोषणा केलेली आहे। हैदराबाद गॅझेटियरमध्ये 58 लाख नोंदी सापडल्या आहेत असा दावा ते करतायत। ही सर्व कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावीत असंही जरांगे सातत्यानं बोलून दाखवतात। ओबीसींना मात्र हा तर्क पटलेला नाहीये। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी तीव्र आक्षेप घेतलाय, कारण या 58 लाख नोंदी नव्या नाहीत असं तायवाडे निक्षून सांगतात। भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून 58 लाख नोंदी आहेतच, मग आता नवीन काय निघालं असा त्यांचा सवाल आहे। जे पिढीजात कुणबी आहेत त्यांना आधीच प्रमाणपत्र मिळालेली आहेत असं सांगून तायवाडे यांनी या सगळ्या प्रयत्नात मराठ्यांना कुणबींच्या यादीत घुसवण्याचा जरांगेंचा प्रयत्न आहे असा गंभीर आरोप केलाय। आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी जरांगेंच्या विरोधात तायवाडेंनी घेतलेल्या भूमिकेबाबत संवाद साधलाय। ऐकूया। ओबीसी याच्यावर जर गदा आली तर आपण काय करणार, कारण की त्यांना पुन्हा एकदा ओबीसी मधली जी आहे ते टोळी हवी आहे। कसं आम्ही कुठल्याही परिस्थितीत ओबीसी देऊ देणार नाही, भूमिका ठाम आहे। ज्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे आमचा काही आक्षेप नाही आहे, कारण की त्यांनी आरपारची लढाई या संपूर्ण याच्यात म्हटलं। ती कोणती लढाई लढायची तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, मी त्याच्यावरती वक्तव्य करणार नाही। पण आमचं लक्ष सरकारच्या भूमिकेकडे, सरकार काय भूमिका घेते। सरकारने जर आमच्या आरक्षणावर गदा आणण्याचा आजपर्यंत आणलेला नाहीये, त्याच्या पुढे आणणार नाही असं माझं ठाम मत आहे। परंतु एखाद्या वेळेस आंदोलकांच्या दडपणशाहीमध्ये येऊन जर आमच्या आरक्षणावरती गदा येत असेल असं ज्या दिवशी आमच्या लक्षात येईल त्या दिवशी मात्र राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नेतृत्वात या महाराष्ट्रातील 60% ओबीसी रस्त्यावरती येऊन आपल्या संविधानिक अधिकाराचं आणि आरक्षणाचं दोन्ही याचं रक्षण करण्याकरता आज सज्ज आहे। 24 तास आम्ही सज्ज असतो। ज्या दिवशी लक्षात येईल 48 तासामध्ये पूर्ण महाराष्ट्रातला ओबीसी रस्त्यावरती। ओबीसी समाजाला धक्का लागला तर आम्ही सुद्धा जे आहे ते रस्त्यावर उतरू अशा प्रकारची भूमिका सुद्धा त्यांनी घेतलेली आहे। कॅमेरामन मंगेश मोहितेसह तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र, नागपूर। जरांगेंना सगळ्या मराठ्यांना ओबीसीत घालायचंय। सगळे मराठे हे येन केन प्रकारेनं ओबीसी झालेच पाहिजेत असा त्यांचा प्रयत्न सातत्यानं दिसतोय। आरक्षण अभ्यासक शिवानंद भानुसे यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे, ऐका। बबनराव तायवाडे म्हणतात ते अगदी तंतोतंत खरं आणि बरोबर आहे। मराठवाड्यात मात्र मनोज जरांगे पाटलाचं आंदोलन सुरू झाल्यानंतर 51,000 नोंदी, त्यानुसार 3,11,000 प्रमाणपत्र आणि 13,500 व्हॅलिडिटी झालेले आहेत। हे मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाचं यश आहे। परंतु आमचं जरांगे पाटलांना सातत्यानं सांगणं आहे, म्हणणं आहे की कधीतरीच एवढा मोठा समाज कुठल्या तरी व्यक्तीच्या पाठीशी उभा राहतो, एवढं मोठं आंदोलन उभं राहतं, तेव्हा आपण मागण्या करताना अभ्यास पूर्ण केला पाहिजे। अभ्यास आणि अनुभव असणारी मंडळी आपण सोबत ठेवली पाहिजे। त्यामध्ये आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब असतील, आता हयात नाहीत पण आंदोलन सुरू झालं तेव्हा हयात होते असे शशिकांत पवार साहेब असतील, माजी न्यायमूर्ती विजी कोळसे पाटील असतील, किंवा अजून अशी तज्ज्ञ मंडळी, अनुभवी मंडळी ज्यांचं योगदान आहे, अशी बरीच मंडळी आहेत ज्यांना आपण सोबत ठेवलं पाहिजे, ज्यांचा सल्ला घेतला पाहिजे आणि त्या सल्ल्यानुसार आपण मागण्या केल्या पाहिजेत। तरच आपण समाजाच्या पदरात काहीतरी देऊ शकू।